नमस्कार, मी गौरी सारंग दिवाळी विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। दिवाळी हा दिव्यांचा सण, मात्र फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटतच नाही। दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याची ही परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, चला पाहूयात। दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। दिवाळीला सगळे दिवे लावतात, गोडधोड पदार्थ बनवतात, घरोघरी लक्ष्मीची पूजा करतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात। पण दिवाळीची खरी धमाल असते ती फटाके वाजवण्यात। धडामधूम फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही। पण दिवाळीमध्ये फटाक्यांची ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली हे तुम्हाला माहित आहे का? दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण। धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवशी पूजा आणि दिवे लावण्याचा उल्लेख आहे, पण दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचा उल्लेख नाही। या दिवशी फटाके फोडण्याच्या परंपरेला धार्मिक महत्त्व नाही। अलीकडच्या काही शतकांमध्ये ही नवीन प्रथा सुरू झाली आहे। फटाके फोडण्याची ही परंपरा मुघल काळापासून सुरू झाल्याचं इतिहास संशोधक सांगतात। काही इतिहासकारांच्या मते फटाक्यांचा शोध 7व्या शतकात चीनमध्ये लागला। त्यानंतर 1200 ते 1700 पर्यंत जगात फटाके वाजवणं ही लोकांची पसंती बनली। भारतातील फटाके ही मुघलांची देणगी असल्याचं इतिहासकार मानतात। मुघल राजवटीचा संस्थापक बाबर देशात आल्यानंतरच बारूद वापरण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळेच भारतात त्याची सुरुवात मुघल काळापासून झाली असं मानलं जातं। दिवाळी जगभरात साजरा केला जाणारा सण आहे। परदेशातही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात। तुम्ही जर दिवाळीला परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या अशा देशांबद्दल ज्या ठिकाणी दिवाळी ही साजरी केली जाते। जगभरात साजरा केला जाणारा सण दिवाळीला आपल्या देशात विशेष महत्त्व आहे। मात्र जगाच्या पाठीवर जिथं जिथं भारतीय संस्कृती जोपासली जाते तिथं तिथं दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो। दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक जण परदेशी जाण्याचा बेत आखतात। तुम्हीही कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे। परदेशातील अनेक ठिकाणी तुम्ही दिवाळीचा आनंद घेऊ शकता। त्या ठिकाणी दिवाळी अतिशय उत्साहात साजरी केली जाते। त्यामध्ये नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांचा समावेश आहे, जेथे भारतीय त्यांच्या खास परंपरांसह हा सण साजरा करतात। तुमचे कोणी नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य परदेशात राहत असतील तर तुम्ही दिवाळी आधी या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणची दिवाळी पाहू शकता। दिवाळी सण हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। मात्र भारताप्रमाणेच परदेशातही दिवाळी साजरी करतात। लंडनमध्ये सुद्धा दिवाळी साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे। चला तर मग पाहूयात लंडनमध्ये दिवाळी सण नेमका कसा साजरा केला जातो। दिवाळी हा आनंदाचा आणि चैतन्याचा सण आहे। हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। भारतात सर्वत्र हा सण उत्साहाने साजरा केला जातो, परंतु हाच दिवाळी सण आता 7 समुद्रापारही पोहोचलाय। इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। ब्रिटिशांनाही हा सण खूप आवडतो। दिवाळीला लंडनमधील विविध भागात खास सजावट केली जाते। ब्रिटनमधील लेस्टर या सुंदर शहरात राहणारे हिंदू, जैन आणि शीख समुदायाची मंडळी एकत्र येऊन अगदी थाटामाटात दिवाळी सण साजरा करतात। आपल्या देशाप्रमाणेच इथले लोकही दिवाळीला उद्यानं आणि रस्त्यांवर फटाके फोडताना पाहायला मिळतात। दिवाळी हा सण अगदी उत्साहानं लंडनमध्येही अशाच प्रकारे साजरा केला जातो। जपानमध्येही दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा करतात। जपानमधील टोकियो, हिरोशिमा, योकोहामा, कावासाकी, कोबे, क्योतो, ओसाका, तमागावा येथे दिवाळीचा मोठ्या प्रमाणात जल्लोष असतो। पाहुयात नेमकी जपानमध्ये कशा प्रकारे साजरी होते दिवाळी। भारतीय नागरिक नोकरीनिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेत। जिथं जिथं भारतीय राहतात तिथं दिवाळीचा सण जल्लोषात साजरा होतो। जपानही त्याला अपवाद नाही। जपानमधील टोकियो, हिरोशिमा, योकोहामा, कावासाकी, कोबे, क्योतो, ओसाका, तमागावा येथे दिवाळीचा धूमधडाका असतो। जपानमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे लोक बगीचे आणि उद्यानांमध्ये जाऊन दिवाळीचा सण साजरा करतात। दिव्यांऐवजी लोक इथे रंगीबेरंगी कंदील वापरतात आणि झाडं सजवतात। जपानची लोक रात्रभर या ठिकाणी नाचतात आणि दिवाळी सणाचा आनंद लुटतात। या दिवशी जपानचे आकाश हे संपूर्ण कंदिलांनी भरून जातं। हा देखावा खरोखरच मन हेलावून टाकणारा असतो आणि हा देखावा पाहण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि दिवाळी सणांचा आनंद घेतात। जगातील एकमेव हिंदू साम्राज्य असलेला देश म्हणजे नेपाळ। नेपाळमध्ये तिहाड नावानं दिवाळीचा सण साजरा केला जातो। हा उत्सव नेपाळमध्ये पूर्ण 5 दिवस चालतो।
पाहुयात तिहार सणाची ही नेपाळमधली परंपरा. दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा लखलखाट. दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण देश लखलखत्या प्रकाशानं उजळून निघतो. जगातील एकमेव हिंदू साम्राज्य असलेला देश म्हणजे नेपाळ. नेपाळमध्ये तिहार नावानं दिवाळीचा सण साजरा केला जातो. तिथं हा उत्सव पूर्ण 5 दिवस चालतो. तिहारच्या पहिल्या दिवशी या ठिकाणची लोक गायीची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी कुत्र्याची पूजा केली जाते आणि त्यांना जेऊ खाऊ सुद्धा घातलं जातं. तिसऱ्या दिवशी भारताप्रमाणेच दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवशी गोडधोड पदार्थ बनवले जातात. सोबतच देवी देवतांची पूजा सुद्धा केली जाते. या ठिकाणी चौथ्या दिवशी यमाची पूजा केली जाते. तर 5व्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा करतात. ज्याप्रमाणे भारतात दिवाळी सणाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे नेपाळमध्ये सुद्धा दिवाळी सणाला महत्त्व आहे. भारतामध्ये जसं दिवाळी सणाला अत्यंत महत्त्व आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा दिवाळी सण अगदी जल्लोषात साजरा करतात. अमेरिकेतही दिवाळी सण साजरा करतात. गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा या दिवाळीच्या सणामध्ये सहभागी होतात. चला तर मग जाणून घेऊयात नेमकी कशी साजरी होते अमेरिकेतली दिवाळी. जगातली महासत्ता अमेरिका. अमेरिकेतही दिवाळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील दिवाळीच्या आनंदात सहभागी होतात. राष्ट्राध्यक्ष जो बायडन व्हाईट हाऊस मध्ये दिवाळी साजरी करतात, तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्ट मध्ये दिवाळीच्या जल्लोषात सहभागी होतात. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की दिवाळी हा सण किती उत्साहात अमेरिकेमध्ये साजरा केला जातो. फ्लोरिडातील अल्टोना शहरात दरवर्षी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणारा सॅमहेन उत्सव अतिशय भव्य पद्धतीने आयोजित केला जातो. हा उत्सव पाहण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी येतात. भूतांच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या या सणात विशेष प्रकारचा बोध अग्नी पेटवला जातो. ज्या प्रकारे भारतामध्ये नरकासुराचं दहन केलं जातं, त्याच प्रकारे या ठिकाणची ही परंपरा आहे. मनोरंजनासाठी आणि वेगवेगळ्या थीमवर आयोजित केलेला हा उत्सव पाहण्यासाठी लोक इतर देशांहून या ठिकाणी येतात. प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येतही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते. संपूर्ण शहर आणि प्रत्येक मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतं. पाहुयात अयोध्येतली दिवाळी नेमकी कशी साजरी केली जाते. शरयू नदीकाठी वसलेली प्रभू श्रीरामाची नगरी. दिवाळीमध्ये अयोध्येचा थाट हा काही वेगळाच असतो. संपूर्ण शहर आणि प्रत्येक मंदिर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून जातं. 4 प्रकारच्या दिव्यांची आरास संपूर्ण अयोध्येत दिसते. रामलल्लाच्या अयोध्येतील दिवाळीची ही खासियत. दिवाळीत अयोध्येतील नागरिक रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करतात. रामनगरीतील प्रत्येक घर आणि अंगण दिव्यांच्या रोषणाईनं आणि फुलांच्या सजावटीनं विलक्षण झगमगतं. रांगोळी आणि मिठाई हा त्यातील महत्त्वाचा भाग. अर्थात जोडीला फटाक्यांची आतषबाजी असतेच. उत्तर प्रदेश सरकारतर्फे विशेष कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे शरयू नदीच्या काठावर होणारा दिव्यांचा उत्सव. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येमध्ये भव्य दिव्य दीपोत्सव साजरा होतो. देशच नव्हे तर जगभरातून लोक या दीपोत्सवात सहभागी होतात. यंदा शरयूच्या 55 घाटांवर एकाच वेळी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दीपोत्सवादरम्यान अयोध्येमध्ये विशेष रामलीला रंगते. ती पाहण्यासाठी लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात. दीपोत्सव आणि रामलीला असा दुग्धशर्का योग या निमित्तानं जुळून येतो. गौरी सारंग, पुढारी न्यूज. दिवाळी सणाप्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी सोनपापडी ही लोकांची पहिली पसंती आहे. सोनपापडी ही खायलाही तेवढीच चविष्ट असते. पण साधारणपणे एका घरातून दुसऱ्या घरात जाणारा हा गोड पदार्थ नक्की आला कुठून हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सोनपापडीचा रंजक इतिहास सांगणार आहोत. पाहुयात. दिवाळी म्हटलं की समोर येते मिठाई. दिवाळीच्या निमित्तानं अनेक प्रकारच्या मिठाई आणि फराळ आपल्याला चाखता येतो. यात सोनपापडी सर्वात लोकप्रिय. दिवाळीच्या काळात सोनपापडी हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ असतो. सोनपापडीच्या उत्पत्तीबाबत अनेक दावे केले जातात. ही मिठाई राजस्थानची भेट असल्याचं अनेक जण सांगतात, तर काहींच्या मते त्याचा इतिहास महाराष्ट्राशी जोडलेला आहे. मात्र सोनपापडीच्या इतिहासाबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. ही मिठाई बिस्मानिया नावाच्या तुर्की गोड पदार्थाशी जोडली गेली आहे. तुर्कस्तानात गोड पदार्थ बनवण्यासाठी बेसनाऐवजी पिठाचा वापर केला जातो. भारताविषयी बोलायचं झालं तर हे गोड बनवण्याची सुरुवात महाराष्ट्रातील पश्चिमेकडील शहरांमधून झाल्याचं मानलं जातं. सोनपापडी प्रथम महाराष्ट्रातील लोकांनी तयार केली आणि त्यानंतर त्याची चव संपूर्ण राज्यात आवडू लागली. हळूहळू महाराष्ट्रात तयार होणारी ही मिठाई गुजरात, पंजाब, राजस्थान यांसारख्या देशांमध्ये सुद्धा बनवली जाऊ लागली आणि काही काळातच ही मिठाई लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवाळी अगदी उत्साहानं साजरी करतात. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा दिवाळी अगदी दुप्पट उत्साहात साजरी केली जाते. कशी ते पाहूयात. भारतीयांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळी 5 दिवस उत्साहात साजरी केली जाते. तसाच उत्साह गुजरातमध्येही असतो. गुजरातमध्ये दिवाळी दुप्पट उत्साहात साजरी केली जाते. या काळात गुजराती नागरिकांचं चालू वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होतं. गुजराती लोक दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गुजराती नववर्ष म्हणून बेस्तू बारस साजरा करतात, ज्यामध्ये प्रत्येक जण उत्साहानं सहभागी होतो. गुजरातमध्ये सणांची ही मोठी परंपरा आहे. त्यांचे सण वाघ बारस पासून सुरू होतात. त्यानंतर धनत्रयोदशी, काली चौदस, दिवाळी, बेस्तू बारस आणि भाऊबीज असे सण साजरे होतात. गुजरातमध्ये आणि गुजराती लोकांमध्ये दिवाळीला फटाके फोडण्याची खास परंपरा आहे. मोकळ्या मैदानात तसंच समुद्रकिनारे फटाके फोडून दिवाळी सणाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रामध्ये दिवाळी हा सण अगदी उत्साहानं साजरा केला जातो. तसाच उत्साह इतर राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. गोव्यातही दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा करतात. पाहुयात गोव्यात नेमकी कशी साजरी केली जाते दिवाळी. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. राज्यभर दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गोव्यातही दिवाळी अगदी उत्साहात साजरी करतात. दिवाळीच्या दिवशी गोव्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासूर या राक्षसाचा वध करण्याची परंपरा आहे. नरकासूर राक्षसाचा वध केल्यानंतर दिवाळी हा सण साजरा केला जातो असं या ठिकाणी मानलं जातं. दिवाळीच्या 1 दिवस आधी नरकासूर चतुर्दशीच्या दिवशी लोक नरकासूरचा एक मोठा पुतळा बनवतात आणि त्याचं दहन करतात. यामध्ये गोव्यातील अनेक लोक एकत्र येतात आणि या उत्सवामध्ये सहभागी होतात. वेगवेगळ्या पद्धतीचे नरकासूर बनवण्याची या ठिकाणी स्पर्धा सुद्धा रंगते. ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक जण गोव्यामध्ये दाखल होतात. नरकासूरचं दहन मध्यरात्री करतात. फटाके फोडले जातात. त्यानंतर दिवाळीची पहाट साजरी केली जाते. दिवाळीच्या पहाटे प्रत्येकाच्या घरी फराळ बनतो, जो खाऊन दिवाळीची सुरुवात या ठिकाणी केली जाते. महाराष्ट्राप्रमाणे इतरही राज्यामध्ये दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. पंजाबमध्ये सुद्धा दिवाळी सणाला विशेष असं महत्त्व आहे. चला तर मग पाहूयात पंजाबमध्ये नेमक्या कशा पद्धतीनं केली जाते दिवाळी साजरी. भारतीयांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही अगदी 5 दिवस दिवाळी सण हा उत्साहात साजरा केला जातो. तसाच उत्साह हा दिवाळीला पंजाबमध्ये असतो. पंजाबमध्ये दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. पंजाबमधली सगळी लोक एकत्र येत दिवाळी सणाचा आनंद लुटतात. दीपावली हा पंजाब आणि हरियाणातील शीखांसाठी देखील एक महत्त्वाचा सण आहे. कारण याच दिवशी 1577 मध्ये अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराची पायाभरणी करण्यात आलेली होती. त्यामुळे पंजाबमधील प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होतो. 1619 मध्ये दिवाळीच्या दिवशी 6वे शीख गुरु हरगोविंद सिंग यांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांच्या बाहेर पडल्याच्या आनंदात पंजाबचे लोक दिवाळीला एकत्र येतात, दिवे लावतात, मिठाई वाटून आतिषबाजी करतात. सोबतही अनेक नागरिक फटाके फोडत दिवाळीचा आनंद लुटतात. पंजाबमध्येही दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. जल्लोष करत या ठिकाणचा प्रत्येक नागरिक दिवाळी सण साजरा करतो. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणची लोक एकत्र येत दिवाळी सणांचा आनंद लुटतात. पाहुयात जम्मू काश्मीरमधल्या दिवाळी सणाची ही परंपरा. जगभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. देशभर दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा केला जातोय. भारताचा स्वर्ग असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो जम्मू काश्मीर त्याला अपवाद कसा असेल? दिवाळीच्या निमित्तानं जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकातील क्लॉक टॉवरवर सुमारे 10,000 दिवे प्रज्वलित केले जातात. या ठिकाणी दिवाळीच्या संध्याकाळी भगवान हनुमानाची पूजा केली जाते. हनुमान चालिसाचे पठणही केले जाते. यावेळी लाल चौक दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघतो. या भागात विविध रंगारंग कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. ते पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह जगभरातील पर्यटकांचीही गर्दी होते. काश्मीरच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या लष्करी जवानांची दिवाळी ही आगळी वेगळी असते. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य जवानांनी त्यांच्या घरापासून दूर दिवाळी साजरी केली. या आनंदाच्या प्रसंगी लष्करी जवान आणि स्थानिक नागरिकांनी दीप लावले, भेटवस्तूची देवाणघेवाण केली आणि मिठाईचं सुद्धा वाटप केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही जवानांनी दिवाळी साजरी केली। दुसरीकडे दिवाळीच्या निमित्तानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतरही राज्यांमध्ये दिवाळी सण अगदी उत्साहानं साजरा करतात। ओडिसामध्येही दिवाळीला विशेष असं महत्त्व आहे। ओडिसामध्ये दिवाळीच्या निमित्तानं लोक कौरिया काठी नावाची परंपरा पाळतात। नेमकी काय आहे ही परंपरा जाणून घेऊयात। दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। ओडिसामध्ये सुद्धा दिवाळी साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे। तीच परंपरा आपण जाणून घेऊयात। ओडिसामध्ये दिवाळीच्या निमित्तानं लोक कौरिया काठी नावाची परंपरा पाळतात। ही एक स्थानिक परंपरा आहे जी ओडिसामध्ये पाळली जाते। ओडिसातील प्रत्येक नागरिक यामध्ये सहभागी होतो। दिवाळी दरम्यान लोक हा विधी करतात। यामध्ये स्वर्गीय पूर्वजांची पूजा केली जाते। पूर्वजांना बोलावण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तागाच्या काड्या जाळतात। दिवाळी दरम्यान ओडिसातील लोक देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी काली यांची देखील पूजा करतात। एकंदरीत दिवाळी सणाला ओडिसामध्येही महत्त्व आहे। लोक पारंपरिक पोशाख परिधान करून दिवाळी सण अगदी मोठ्या उत्साहात ओडिसामध्ये साजरे करतात। तसंच फटाके फोडत दिवाळी सणाची मजा लुटतात। गौरी सारंग, पुढारी न्यूज। महाराष्ट्रामध्ये दिवाळी अगदी उत्साहानं साजरी केली जाते। तसाच उत्साह इतर राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। तामिळनाडूमध्ये सुद्धा दिवाळी सण अगदी उत्साहात साजरा करतात। त्या ठिकाणी तिळाच्या तेलानं आंघोळ करण्याची परंपरा आहे। जाणून घेऊयात ही परंपरा। दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। देशातल्या प्रत्येक भागात दिवाळी सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो। महाराष्ट्राप्रमाणे आपल्या देशातील 10 हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिवाळी साजरी करतात। तामिळनाडूमध्ये ही दिवाळी अगदी उत्साहात साजरी करतात। तामिळनाडूतील लोक पारंपरिकपणे तिळाच्या तेलानं अंघोळ करतात। तर नवीन कपडे घालून आणि फटाके फोडून दिवाळी सण या ठिकाणी साजरा केला जातो। तामिळ लोक या दिवशी त्यांच्या शेजारी आणि नातेवाईकांसोबत मिठाई, शेवया आणि खास दिवाळी लेजियम पदार्थ यांची देवाणघेवाण करतात। याशिवाय अनेक लोक याच दिवशी मंदिरात जाऊन विशेष पूजा आणि प्रार्थना देखील करतात। रात्री दिव्यांनी घरं सजवण्याची आणि रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याची परंपरा ही तामिळनाडूमध्ये आहे। महाराष्ट्राप्रमाणे तामिळनाडूमध्येही दिवाळी सणाला महत्त्व आहे। लोक पारंपरिक पोशाख परिधान करून दिवाळी सण अगदी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतात। तर यासह दिवाळी विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा पुढारी न्यूज।